रमावतीमध्ये एखाद्या किल्लेदाराशी असं वागायची लोकांची हिंमत होते कशी हेच मला कळत नाही। मग भाऊजींना जाऊन विचारा लोकांची हिंमत कशी काय झाली। आणि मला हेही कळत नाहीये की जर माझ्याशी असंच वागायचं होतं तर हे पद दादानी मला दिलंच कशासाठी? कशाला म्हणजे? हा आजचा तमाशा पाहण्यासाठी? इथे आपलंच नाणं खोटंय, नाहीतर कोणाची बिशाल होती तुमच्याकडे मान वर करून पाहायची? अहो आपल्या बरोबर आपलं लहान मूल होतं, त्याचा तरी विचार करायचा। दादा आता कुठलाही विचार करण्याच्या पलीकडे गेलेला आहे। एक आनंदाची बातमी आहे, मिसेस किल्लेदार आता रिस्पॉन्ड करायला लागलेत। म्हणजे शुद्धीवर नाही आला ते अजून, पण त्यांची बॉडी रिस्पॉन्ड करते, त्यामुळे त्या कोमात जाण्याची भीती आता टळली आणि आम्ही आमच्या पुढच्या उपचारांना सुरुवात केली। थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच। आज समोरासमोर काय ते होऊन जाऊ दे। तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे वामन? प्रॉब्लेम माझा आहे का तुझा आहे दादा? मी तिथे बँकेच्या चेअरमन पदाची सूत्र स्वीकारायला गेल्यानंतर आडारकरांचे हजारो समर्थक माझ्या समोर उभे होते, हातात काळे झेंडे घेऊन। संपूर्ण रमावतीभर माझ्या निषेधाचे बोर्ड लावले होते। आता ह्याबद्दल तुला काहीच म्हणायचं नाहीये का? एवढंच सांगू शकतो की हा लोकांच्या मनाचा अचानक झालेला उद्रेक असू शकतो। आणि मला एवढंच कळतं की लोकांच्या भावनांचा कितीही उद्रेक झाला तरी निदान रमावतीत तरी नरसिंह किल्लेदाराच्या भावाच्या अंगावर असं जायची लोकांची हिंमत होणार नाही। यावर मला काहीच बोलायचं नाहीये। अरे अरे काय झालं? विचार विचार तुझ्या शेंडे फळाला। अरे हा जर असाच वागणार असेल ना माझ्याशी तर आत्या मीही बघून घेईन त्याच्याशी कसं वागायचं आणि काय करायचं। अरे लाज नाही वाटत का रे तुला त्याच्याशी असं वागायला? घरात प्रसंग काय, तुझं काय चाललंय काय? प्रसंग काय म्हणजे? बरोबर आहे, तुला कसं कळणार? कारण तुला या घरातल्या माणसाचा फक्त रागराग करता येतो। त्यांच्या सुखदुःखाशी तुझं काय देणं घेणं आहे रे? आता तू काय बोलतेस तुम्हाला कळत नाहीये, नक्की काय झालंय? जानकीला अपघात झालाय। काय गमाऊ, काय टाकामका बघते माझ्याकडे। आईची आठवण येते? हो हो, खूप आठवण येते ना? मला पण येते, खूप आठवण येते। पण काय करणार, आई आजारी पडली की नाही, पण तिने निरोप दिलाय तुला मला अजिबात त्रास द्यायचा नाही, नाहीतर तिला त्रास होईल की नाही। गुड गर्ल, व्हेरी गुड गर्ल। जानकी जशी तुझी बायको आहे तशीच माझी बहीणही आहे, माझी मुलगी आहे। आपला जो काही वाद चालू आहे तो तसाच चालू राहील। त्या वादाचं पुढे जाऊन काय होईल, कसं होईल मला माहित नाही। माझी अशीही अपेक्षा नाहीये की लगेच तुझी माझ्याबद्दलची मतं बदलावीत। खरं तर तशी बदलण्यात मला रसही नाहीये। बघितलंस, अजूनही तुझ्या बोलण्यातला विखार तसाच आहे वामन। खरं तर तुझ्या परवानगी शिवायही मी तिथे जाऊ शकतो, पण घरामध्ये एवढी मोठी घटना घडली तरीही मी तुझ्याशी भांडलो। मला माफ कर। वामन, इतके दिवस मला या भांडणाचं खरंच काही वाटलं नाही, कारण फरक इतकाच होता, इतके दिवस तुझी बायको माझ्याशी भांडायची, पण आता तूही। दादा बास, मी म्हणायला हवं खरं तर बास वामन। घरात जे काही चालवलंयस ते बास कर आता। मी तुझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये येऊ का नको?